नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. सी प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सी प्रोग्रामिंगचे अनेक लेसन्स बघितलेले आहेत. त्या लेसन्समध्ये जर काही प्रॉब्लेम्स असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर 9890068468 आहे. प्रचंड प्रतिसाद मला या ठिकाणी मिळाला, त्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थीनींचे धन्यवाद. मला अनेक फोन आलेत. मला फार आनंद झाला की आपण माझे व्हिडिओ सेशन फार मोठ्या प्रमाणावर पाहत आहोत. तर आज आपल्याला सी प्रोग्रामिंगच्या ह्या व्हिडिओ लेसनमध्ये स्विच केस काय आहे, त्याचं सिंटॅक्स काय आहे, नेमका त्याचा काय अर्थ आहे सी प्रोग्रामिंगमध्ये, त्याचं थेरी आणि एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. तर स्विच म्हणजे काय? तर स्विच ही अशी सूचना आहे की ज्यामध्ये आपण इफ लॅडर बघितलेले, इफ एल्स लॅडर किंवा इफ एल्सिफ पुढे आपण लिहायचो. तर ती इफ एल्सिफ किंवा लॅडर जे आहे ना, तसाच प्रकार हा स्विचचा आहे. फक्त मला हे सांगावसारखं वाटतं की लॅडरमध्ये प्रोग्राम लिहिताना हा थोडा किचकट वाटेल आणि तोच जर आपण स्विच केसद्वारे प्रोग्राम लिहिला तर तो सोपा वाटेल, कारण याचं सिंटॅक्स सोपा आहे, लिहायला सोपं आहे, अंडरस्टँडिंगला तर त्यापेक्षाही सोपा आहे. तर स्विच केस हे केव्हा वापरलं जातं? ज्यावेळेला मल्टिपल कंडिशन्स असतात, पैकी आपल्याला एक कंडिशन निवडायची असते. बघा डेफिनेशन. स्विच स्टेटमेंट. The switch statement in a C language is used to execute the code from multiple condition. अनेक कंडिशन्स मधून जर आपल्याला एक पर्टिक्युलर जर निवडायची असेल तर अशा वेळेला आपण स्विच केस वापरतो. इट इज लाईक मगाशी सांगितल्याप्रमाणे इफ एल्स इफ लॅडर. सिंटॅक्स बघायचा काय आहे? स्विच लिहिणार, हा रिझर्व कीवर्ड आहे. आपण कीवर्डचा लेसन बघितलेला रिझर्व कीवर्ड. स्विच लिहिणार, या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आणि त्यानंतर हा महिरपी कंस आहे. याच्यामध्ये केस पण हा रिझर्व वर्ड आहे, जे डार्कमध्ये दाखवलेले ते रिझर्व वर्ड आहे, ज्याला आपण कीवर्ड म्हणतो. तो आपण या ठिकाणी लिहिला. त्यानंतर आपण या ठिकाणी व्हॅल्यू लिहिलेला आहे, म्हणजे केसच्या पुढे आपण व्हॅल्यू लिहिलं. आणि बघा इथे म्हणजे स्विच लिहिणार, एक एक्सप्रेशन टाकणार. एक्सप्रेशन म्हणजे कंडिशन लिहाल, त्यानंतर केस व्हॅल्यू 1. आता व्हॅल्यू 1 काय आहे? तर आपण व्हॅल्यू 1च्या ठिकाणी अंक देऊ शकतो, अक्षर देऊ शकतो. अंक आणि अक्षर देण्याच्या व्यतिरिक्त आपण याच्याशिवाय व्हॅल्यूला काही लिहू नाही शकत, कारण व्हॅल्यू जी लिहिली जाणार आहे ना, ती अंकामध्ये किंवा अक्षरांमध्ये जे हे आपण नियम पाळायचा. मी एक्झाम्पलमध्ये आपल्याला दाखवेलच. आपण सिंटॅक्स पाहतोय, मग याच्यातला कोड जो आहे तो एक्झिक्यूट होईल, त्यानंतर ब्रेक होईल, म्हणजे खाली येणार नाही, तो ब्रेक होऊन या ठिकाणी डायरेक्ट टर्मिनेशन होईल, प्रोग्राम बंद होईल. समजा केस 1 जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू इथे जर मॅच झाली नाही तर तो इथे येऊन पडताळून पाहतो. समजा मी 2 व्हॅल्यू दिली, तर इथे समजा 1 आहे आणि इथे 2 आहे, तर इथे ती मॅच होते आणि मग एवढे जे कोड असतात याच्यामध्ये लिहिलेले ते एक्झिक्यूट होतात. नंतर ब्रेक होतो प्रोग्राम आणि नंतर डायरेक्ट एंड होत खाली जातो. आणि जर व्हॅल्यू मॅच नाही झाली तर मग खाली येईल. मी डॉट डॉट दाखवलं, याचा अर्थ आपण समजू शकतात. केस व्हॅल्यू 1, तसं केस व्हॅल्यू 2, तसं केस व्हॅल्यू 3, आणि मग डॉट डॉट करून डिफॉल्टमध्ये लिहिलेलं आहे. दिलेल्या नंबरपैकी तो नंबर जर मॅचच झाला नाही तर ते डिफॉल्टला येतं आणि याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असेल ना ते लिहिलेलं एक्झिक्यूट होतं. मी एक्झाम्पलमध्ये आपल्याला या ठिकाणी समजून सांगेल. हे बघा, आपल्याला ज्या वेळेला डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना सी प्रोग्रामिंग सिलेबसला आहे त्यांना थेरीमध्ये प्रश्न विचारला जातो की स्विच केस काय आहे एक्सप्लेन करा. त्यावेळेला तुम्हाला सिंटॅक्स आणि डेफिनेशन सांगावी लागते. तर हा सिंटॅक्स त्यांना त्या ठिकाणी पद्धतशीर सांगायचा आहे. रूल्स काय आहे स्विच केसचे? काही रूल्स आहेत बघा. रूल 1, स्विच एक्सप्रेशन मस्ट बी ऑफ इंटीजर और कॅरेक्टर टाईप. मी तुम्हाला सांगितलं की ते एक्सप्रेशन मस्ट बी ऑफ इंटीजर और कॅरेक्टर टाईप. ते इंटीजर किंवा कॅरेक्टर टाईप पाहिजे एक्सप्रेशन. आणि केस व्हॅल्यू जी आहे मस्ट बी इंटीजर और कॅरेक्टर कॉन्स्टंट. हे वेगळं बरं का. हे जे आपण एक्सप्रेशन लिहिणार स्विचच्या पुढे जो कंस होता ना इथे, हे बघून घ्या कंस.
हा जो कंस आहे ना हे एक्सप्रेशन आयदर इट इज अ इंटिजर टाईप ऑफ और इट इज अ कॅरेक्टर टाईप, नो फ्लोट टाईप, फ्लोट नाही चालत त्याला, याचा हा तो अर्थ होतो. नंतर ती जी व्हॅल्यू आहे ना मगाची सांगितली ते एक तर अंकी पाहिजे किंवा अक्षरी पाहिजे. अक्षर म्हणजे अल्फाबेट्स ए पासून झेड पर्यंत आणि नंबर म्हणजे 0 to 9, 10 पण चालेल. आणि द केस व्हॅल्यू कॅन बी यूज ओनली इनसाइड द स्विच स्टेटमेंट. स्विचच्या नंतर केस येईल. केस कुठेही प्रोग्राममध्ये लिहून चालणार नाही. पुन्हा बघा तो प्रोग्राम, ही जी केस आहे ना आपण हा लिहिलेला आहे ना स्टेटमेंट स्विचच्या या महिरपी कंसाच्या आत लिहिलेले इंटरनल पाहिजे. ही केस व्हॅल्यू मी इथे नाही लिहू शकत. स्विच नंतरच केस आहे म्हणजे आतमध्ये केस आहे असं मला आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं होतं. चौथा, द ब्रेक स्टेटमेंट इन अ स्विच केस इज नॉट मस्ट, इट इज ऑप्शनल. ब्रेक जी स्टेटमेंट आहे ना ती काही म्हणजे मस्ट नाही आहे, ती ऑप्शनल आहे. पण आपण ब्रेक का देतोय, कारण मला माहीत आहे शेवटच्या स्टेटमेंटला ब्रेक देण्याची गरज नाही आहे. जरी इथे असं सांगितलं असेल तरी शेवटची जी केस असते त्याच्या खाली ब्रेक देण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी प्रोग्राम तिथे टर्मिनेटच होतो. पण मध्यंतरात केस 1 चालू आहे आणि तुमच्या 10 केसेस आहे तर मात्र केस 1 संपल्यानंतर ब्रेक देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाहतोय स्विच, पण सी प्रोग्रामिंगमध्ये स्विच सेपरेट येत नाही, तो स्विच केस बरोबर येतो आणि स्विच केस आणि ब्रेक असे एकत्र आहे ते. इफ देर इज नो ब्रेक स्टेटमेंट फाउंड इन अ स्विच केस ऑल द केसेस विल बी एक्झिक्युटेड. मग तेच तर सांगितलं मी आपला आफ्टर मॅचिंग द केस. जर आपण पहिली केसच जर कन्फर्म झाली आणि आपल्या प्रोग्राममध्ये 10 केसेस असतील आणि त्या केसच्या अगोदर जर आपण ब्रेक दिलेलं नसेल तर तो पहिली सूचना झाल्यानंतर दुसरी सूचनाही वाचेल, ती फॉलोअप करेल. पण आपल्याला तसं करायचं आहे का? फॅन रेग्युलेटर 1 वर स्पीड असेल तर तो 1 वरच यायला पाहिजे, आपोआप 2 किंवा आपोआप 3च्या स्पीडने तो जायला नको आहे. आणि हे इथे काही सिंटॅक्स दिलेले आहे. आपण एक्झाम्पलकडे जाऊया. बघा एक्झाम्पल, इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट एच, इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट एच. माहीत आहे मेन प्रोग्राम चालू झाला. पूर्ण प्रोग्राम सी प्रोग्रामिंगमध्ये सेकंड लेटर्समध्ये लिहिला जातो. प्रत्येक सेंटेन्स नंतर टर्मिनेशन सेमीकॉलनने दिलं जातं. त्यानंतर प्रत्येक प्रोग्राम हा मेन या फंक्शनने लिहिला जातो. त्यानंतर प्रत्येक प्रोग्राम हा महिरपी कंसामध्ये पूर्ण लिहिला जातो आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये 2 किमान हिडन फाईल हे आपण इन्क्लूड करतो. हॅचचं साईन इन्क्लूड आणि मग मेन. आपण एक नंबर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला, इंटिजर आहे, त्याच्यामध्ये 0 व्हॅल्यू टाकली. नंतर स्क्रीन क्लिअर केलेला आहे. प्रिंटअप ही सूचना आउटपुट सूचना आहे. एंटर अ नंबर असं स्क्रीनवर प्रोग्राम रन करताना मेसेज येईल. आणि ही इनपुट सूचना आहे स्कॅन एफ, एफ फॉर फंक्शन, %d आपण इंटिजर टाईप आहे त्यामुळे %d आहे. आणि अँड नंबर हा सिंटॅक्स आहे की स्कॅन सूचना अशीच लिहावी लागते. हा नंबर का लिहिला? आपण व्हेरिएबल नंबर घेतला. आपण जर व्हेरिएबल ए घेतला असता तर इथे ए लिहिला असता. हे मात्र तसंच राहणार आहे. मग तो इथे आला, स्विचकडे आला. हा नंबर जो आहे हा व्हेरिएबल आहे इथे, तो साठवलेला आपण आत्ता दिला त्याला, तर तो जो दिलेला नंबर तो ह्या ठिकाणी येईल. समजा मी 5 नंबर दिला इथे, एंटर द नंबर आणि मी 5 दिला तर इथे 5 व्हॅल्यू येईल. आणि 5 व्हॅल्यू आल्यानंतर तो आतमध्ये जातो. स्विच नंतर जसं इफ नंतर महिरपी कंस आहे ना तसं स्विच नंतर हा महिरपी कंस आहे. मग इथे केस 10 लिहिलेली. तुम्ही म्हणा सर केस 10 असा अचानक 10 का लिहिलं तुम्ही? मी काही लिहिलं हो, मला तुम्हाला प्रोग्राम पार्ट करायचा असं सांगायचं नाही. तुम्ही 100 लिहा ना इथे केस, मला सांगायचं असं प्रोग्राम कसा लिहिला जातो. मग मी ते केस काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलं आणि ते लिहिल्यानंतर इथे एक सूचना टाकली, एकच सूचना टाकली, नंबर इज इक्वल टू 10. हा 10 आहे म्हणून नंबर इज इक्वल टू 10. हा जर 100 राहिला तर नंबर इज इक्वल टू 100. नंतर इथे ब्रेक दिलेलं आहे बघा, ब्रेक म्हणजे इथून तो खाली येणार आणि इथे ब्रेक होईल. मग पुढे केस आहे 50, त्याला नंबर 50 ब्रेक, केस 100 त्याला नंबर 100 ब्रेक. आणि डिफॉल्ट तुम्हाला माहित आहे हे बघा, हे बघा इथे डिफॉल्ट आहे सगळं झाल्यानंतर. समजलं ना आपल्याला? तर मला असं वाटतं आपल्याला हे समजत असेल. नाही समजलं तर आपण पुन्हा पुन्हा माझा व्हिडिओ बघा, अन्यथा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. 9890068468. मराठीमध्ये पहिल्यांदा असा अनुवाद, मराठीमध्ये पहिल्यांदा सी प्रोग्रामिंग
हे शिकवलं जातं आहे, मला आनंद होतो त्या गोष्टीचा. तर या ठिकाणी मी नंबर जर 10 दिला ना, समजा एंटर नंबर प्रोग्राम रन करतोय 10, तर 10 जर नंबर दिला तर तो पाहतो की 10 आहे का, हो आहे, म्हणजे सॅटिस्फाय झाला की नाही, ट्रू झाला की नाही. आपण इथे 10 दिला, इथून विचारलं आपल्याला, स्क्रीनवर आलं, आपण तो नंबर लिहिला, तो लिहिल्यानंतर तो पर्सेंटेज डीमुळे त्या नंबरमध्ये सेव्ह झाला, इथे तो आला, पुट द व्हॅल्यू ऑफ नंबर ओव्हर इयर, सो दिस इज अ कंडिशन. आणि त्यांनी सांगितलं होतं कंडिशन इज आयदर अ कॅरेक्टर आर, आय मीन व्हॅल्यू, व्हॅल्यू आयदर अ कॅरेक्टर आर अ नंबर. इथे नंबर टाकला 10, हा 10 आला, नंबर इज इक्वल टू 10. ब्रेक म्हणजे 10 आल्यानंतर तो इथे येतो, स्क्रीनवर नंबर इज इक्वल टू 10 प्रिंट करतो, ब्रेक होतो, डायरेक्ट गेट CH वर येईल तो, आणि या ठिकाणी प्रोग्राम टर्मिनेट होईल. जर मी नंबर 10 टाकला नसता, समजा 50 टाकलेला, बघूया नंबर 50, तो पाहतो इथे 50, इथे पाहतो तो 50 आहे का, नाही, मग इथे येणार आहे का मित्र, हो नाही, ब्रेक करण्याचा प्रश्नच आहे का, जर तो इथे आलाच नाही तर ब्रेकचा प्रश्नच नाही, तो इथे जम्प करतोय. मग इथे बघितलं त्याने 50, अरे 50 आहे, मग लगेच खाली गेला स्टेटमेंट एक्झिक्यूट केली. बघा मित्र, स्टेटमेंट अशाच वेळेला एक्झिक्यूट केली जाईल ज्याला नंबर टॅली होतो. नंबर जर टॅली झालेला नसेल, इथे 50 नाही तर इथे यायची डेअरिंग कशी काय करेल तो. नंबर 50 इथे आला, ब्रेक केला, त्यामुळे इथे गेला नाही, डायरेक्ट गेट CH वर गेला, प्रोग्राम टर्मिनेट झाला. समजा मी 50 नंबरच्या ठिकाणी 100 दिला असता, तर ही सिक्वेन्स अशी इथे या ठिकाणी 100 आला असतं. मला याच्याबद्दल जास्त बोलायचं, डिफॉल्ट काय. डिफॉल्ट हा अशा वेळेला येतो ना, ज्याला आपण 10ही देत नाही, 50ही देत नाही, 100ही देत नाही. समजा मी 5 नंबर दिला, तो इथे बघितला त्याने, इथे 5 आहे का, इथे नाही आला, इथे 5 आहे का, इथे नाही आला, इथे 5 आहे का, इथे नाही आला, सगळ्या केसेस बघितल्या. मग ज्या वेळेला तो थकला सगळ्या केसेस बघून, त्यावेळेला तो कशावर येतो, ऑटोमॅटिक डिफॉल्टवर येतो. ज्या वेळेला एकही केस टॅली होत नाही तेव्हा, नेहमी नेहमी येत नाही तो, ज्याला एकही केस टॅली झाली नाही, मी जर त्याला 5 सांगितलं असेल तर 5 आलेला नाहीये, मग तो इथे आला आणि त्याने सांगितलं की तुम्ही दिलेला नंबर हा 10 पण नाही आहे, 50 पण नाही, 100 पण नाही आहे, आणि प्रोग्राम इथे टर्मिनेट होतो आणि गेट CHच्या द्वारे तो स्क्रीनवर दिसतो की नंबर इज नॉट इक्वल टू 10, 50 आणि 100. समस्या आपण एक आउटपुट बघूया. हे बघा, एंटर द नंबर 4, मी 4 नंबर इथे दिला, मी 5चा प्रयत्न करत होतो, यांनी 4 दिला, तर बघा काय, नंबर इज नॉट इक्वल टू 10, 50 आणि 100 आली की नाही ही सूचना, ही प्रिंट झाली की नाही. म्हणजे ही पहिली लाईन बघा, मी 2 लाईन दाखवलेल्या आहे, पहिली लाईन, ही पहिली लाईन कशामुळे आली, प्लीज एंटर द नंबरच्या ठिकाणी आपण 4 दिला, म्हणजे प्रोग्राम इथून 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 सर्व फिरून आला, इथे आला तो, इथे आला तो, इथे आला, इथे नाही बरं का, इथे आलाय तो, मग इथे, मग इथे, आणि मग डिफॉल्टवर येऊन हे त्याने प्रिंट केलं, मग गेट CH वर येऊन थांबला. जर आपण हा हा दुसरा अटेम्प्ट आहे, एकाच वेळेला दोघी लाईनी येणार नाही. जर आपण 50 नंबर दिलेला असेल तर इथे नंबर 50 टाकला, इथे आला तो, बघितलं 50चा नाही आहे, इथे गेला नाही, ब्रेकचा प्रश्नच नाही, इथे आला, 50 50 इक्वल झालं, म्हणून तो खाली येऊन तो नंबर इथे, नंबर इज इक्वल टू 50 प्रिंट करतो. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम स्विच केसचा आहे. हा इफ लॅडर, लॅडर जे आहे ना, इफ लॅडर, याच्यापेक्षाही माझ्या दृष्टिकोनातून सोपा आहे. तुम्ही हा प्रयत्न करायला काही हरकत नाही. ज्या वेळेला एक्झामला तुम्हाला हा विचारला जाईल तेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात. एक्झाम्पल एक्सप्लेन करण्याची मित्र गरज नाही. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल, समजला नसेल तर कृपया 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 मला कॉन्टॅक्ट करा. मला कॉन्टॅक्ट केला तर आनंद होईल. मी आपल्या सेवेला सदैव हजर आहे. माझा नंबर आहे 9890098900 68468 68468. माझं नाव विक्रांत मनोरे, जळगाव, महाराष्ट्र, जळगाव, दी कम्प्युटर पॉईंट. थँक्यू. नाईस टू मीट यू.